टिटवाळ्याजवळच्या आंबिवली परिसरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणानं आपल्या 22 वर्षाच्या प्रेयसीची अत्यंत क्रूरपणे मारहाण करत हत्या केली आहे। रुखसार अन्सारी असं मृत तरुणीचं नाव असून सतीश उर्फ गुड्डू वाघे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। चारित्र्यावर संशय घेत आरोपीनं रुखसारला लाथाबुक्क्यांनी आणि काठीनं बेदम मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता घरातला टीव्ही आणि पाण्यानं भरलेला तांब्याचा हंडा तिच्या डोक्यात मारून तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडलेत। या घटनेनंतर गंभीर जखमी रुखसारला घेऊन तिचे नातेवाईक आधी टिटवाळा आणि नंतर उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात पळाले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। संतापजनक बाब म्हणजे हत्येनंतर रुग्णालयाबाहेर फिरणाऱ्या या नराधम आरोपीला मुलीच्या नातेवाईकांनी पकडून चांगला चोप दिलाय आणि पोलिसांच्या स्वाधीन केलाय। सध्या या प्रकरणी टिटवाळा तालुका पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यांनी नशा केली आणि रात्री त्याला नशामध्ये आणून दोस्त लोकांनी झोपवलं। सकाळी त्यांनी बघितलं बिस्ताऱ्यामध्ये तिला ना डायरेक्ट उठला। पहिले त्याला मोठी टीव्ही टाकली तिच्या डोक्यामध्ये, तर तिथंच फाटलं डोकं बिकं। नुसता त्याचा शक लावत होता, दारूचा धंदा होता त्याचा, गिऱ्हाईक येत होते प्यायला। याचं त्याचं शक लावायचं तिच्यावरती, शक लावून मारायचं तिला। काय ते पाण्याचा हंडा तिच्या डोक्यात टाकला भरलेला आणि टीव्हीला डोका आपटला तिचा। काय मागणी तुमची? आमची मागणी अशी आहे की तो आहे ना लाईफ टाईम त्याला सजा भेटायला पाहिजे। आम्हाला आहे ना न्याय पाहिजे। आमचा घरचा गेला आहे ना तर तो पण कधी बाहेर यावा नाही।